for you. बहुत सुंदर संदेश। एक चिड़िया ने मक्खी से पूछा, मधुमक्खी से पूछा कि तुम इतनी मेहनत से शहद बनाती हो और इंसान आकर उसे चुरा लेता है, क्या तुम्हें बुरा नहीं लगता? तो मधुमक्खी ने सुंदर जवाब दिया, इंसान मेरा शहद ही चुरा सकता है, मेरी शहद बनाने की कला नहीं। कोई भी आपकी चीज तो चुरा सकता है पर उस चीज को बनाने का हुनर नाही। म्हणजे हिंदीमध्ये हा मेसेज आहे, याचा मराठीत अर्थ जर केला तर याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, तर तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य कधीच कोणी चोरून नेऊ शकत नाही। तुमच्याकडचं कौशल्य हे विकसित करा। इतरांकडून आपण काही चांगल्या गोष्टी सतत घेत असतो, ते घ्या आणि आपल्यामध्ये काय चांगलं आहे ते पहा आणि त्याला विकसित करा। भविष्यामध्ये तुम्हाला याच गोष्टींची गरज भासणार आहे की तुमच्याकडे काय आहे। लक्षात ठेवा, तुमच्याकडे वेगळं काय आहे किंवा तुमच्याकडे काय चांगलं आहे हेच जगाला हवं असतं आणि जग तेच घेऊन जात असतं, लक्षात ठेवा। पण ते जे तुमच्याकडे सुंदर आहे, जे तुम्ही स्वतः इतक्या वर्षांनी बनवलेलं आहे, हे मात्र चोरून नेऊ शकत नाहीत। पहा, Come, let us now proceed to study how exactly these tiny microbes are useful or harmful to the mankind in detail. Useful microorganisms. Cleaning the environment. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपल्याला यूज होतो आहे, लक्षात ठेवा, पहिला पॉइंट आहे क्लीनिंग द एन्व्हायरमेंट। म्हणजे क्लीन म्हणजे स्वच्छ करणे आणि एन्व्हायरमेंट म्हणजे आपला परिसर, ठीक आहे। तर आपल्या परिसराची स्वच्छता करणारे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत। आता स्वच्छता कशी करतात पहा। Some microorganisms help us to keep the environment clean. Let us understand this with the help of an activity. एक ऍक्टिव्हिटी पाहू। Activity. Take 2 earthen pots and label them as A and B respectively. Fill each of the pots half with soil. Mix some waste materials like garden waste, dung, fruit peels, vegetable stalks, paper scrap with the soil in pot A. 2 अर्थन पॉट्स म्हणजे मातीच्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये माती भरलेली आहे निम्म्यापेक्षा जास्त भागामध्ये आणि त्याला नाव दिलेत ए आणि बी। तर ए नावाच्या अर्थन पॉट्स, इन द अर्थन पॉट्स ए, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ज्या घातलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे की याच्यात आपण काय घातलेलं आहे। तर बागेमध्ये किंवा अंगणात पडणारा जो काही पालापाचोळा आहे तो, किंवा झाडाचा पालापाचोळा तो, त्यानंतर घरामध्ये जे काही भाजीच्या साली किंवा भाजीचे जे काही देठे असतात, फळभाज्यांच्या साली किंवा देठे, ते पण त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे। त्यानंतर घरात आपण अभ्यास केल्यानंतर जमा होणारा जो काही कचरा आहे तो कचरा पण या ठिकाणी आपण टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने ज्या घरातल्या गोष्टी आहेत आपण या अर्थन पॉट ए मध्ये टाकलेल्या आहेत। आता बी मध्ये काय बघूयात। And things like pieces of glass, scrap metals, plastic bags in pot B. स्क्रॅप मेटल म्हणजे जे आपल्याला भंगारमध्ये टाकायच्या वस्तू आहेत, त्या प्लास्टिकच्या असू शकतात किंवा काचेची एखादी वस्तू फुटलेली असेल तर काचेचे तुकडे असू शकतात। त्यानंतर काही धातूचे तुकडे असू शकतात, ठीक आहे। तर अशा पद्धतीचे भंगार माल आपण ज्याला म्हणतो, जे टाकाऊ पदार्थ आहेत, तर ते एका दुसऱ्या अर्थन पॉट मध्ये जमा केलेत आपण। Keep both pots at the same spot in the garden and observe them after 3 to 4 weeks. तुम्ही ही दोन्ही कुंड्या काय करायचे तर एका आपल्या घराच्या जवळच जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही ती अंगणामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवायचे, एकाच ठिकाणी हे ठेवा, ओके। आणि 3 ते 4 आठवडे हे ठेवा,
3 ते 4 आठवड्यात काय होतं आहे याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करा. What is observed after 3 to 4 weeks? काय आढळेल पहा. We find that the garbage in pot A has disappeared while the garbage in pot B remained unchanged. Now you will हा एक मोठा बदल तुम्हाला दिसेल की 3 ते 4 आठवड्यामध्येच इन द 3 to 4 weeks we found that all the garbage, okay, व्हेजिटेबल्स जे काही वेस्ट असेल किंवा जे काही घरामध्ये आपलं स्टेशनरी वेस्ट असेल, ठीक आहे, पेजेस वगैरे, तर ते सगळं कन्वर्ट झालेलं असेल मातीमध्ये. ते दिसत नाहीये, लक्षात ठेवा. ते डिसअपिअर झालेले आहेत, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे मातीमध्ये. आणि जे काही वेस्ट मटेरियल आपण टाकलेलं होतं, जसं काही प्लास्टिक किंवा ग्लास वेस्ट असेल किंवा मग मेटल वेस्ट असेल, तर ते सगळं ऍज इट इज 3 ते 4 आठवड्यांनी तुम्हाला ते पाहायला मिळेल त्या ठिकाणी. म्हणजे would wonder where did the garbage in pot A disappear and why the garbage in pot B remained unchanged. अनचेंज कसं काय राहिलं? Microorganism present in soil and dung decompose the garbage present in pot A to obtain food material. काय झालं, काय डिसअपिअर झालं, त्याचं कारण आहे. वाय द वेस्ट डिसअपिअर इन अर्थन पॉट ए? बिकॉज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मातीमध्ये असतात, आपल्याला माहित आहे. आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी काय केलं, तर हे जे कुजणारे पदार्थ आहेत, या कुजणाऱ्या पदार्थांपासून स्वतःचं अन्न मिळवलेलं, लक्षात, फूड मटेरियल. तर काय करतात, एक शब्द आहे त्याला, डिकम्पोज करतात. ते म्हणजे काय करतात, तर त्याच्यावर काही रासायनिक अभिक्रिया करतात आणि त्याचं कन्व्हर्जन खाद्यपदार्थात, स्वतःच्या खाद्यपदार्थात करतात. आणि अशा पद्धतीनं हे सर्व जे काही पदार्थ आहेत त्याचं रूपांतरण हे त्यांच्या खाद्यपदार्थात झालेलं आहे आणि त्याने ते खाऊन टाकलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, एक प्रकारे आपल्या घरामध्ये जमा होणारा जो काही कचरा आहे, कुजणारा कचरा, डिकम्पोज होणारा कचरा जो आहे, तो खाऊन टाकतात आणि त्याच्यापासून काय करतात, तर मातीच बनवतात एक प्रकारची. आणि त्याला आपण मॅन्युअर असा शब्द वापरतो. अशा पद्धतीच्या तयार झालेल्या नवीन पदार्थाला मॅन्युअर म्हणजे उत्तम खत आहे, लक्षात ठेवा ते. आणि ते मिळतं कोणापासून, तर मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतात. मग मायक्रो ऑर्गॅनिझम्सने आपल्याला काय केलं या ठिकाणी, आपली तर आपल्या घराची थोडक्यात स्वच्छताच केली ना. तर अशा पद्धतीने ते क्लिनिंग करतात. मग आपण त्यांना स्वच्छता कर्मचारी पण म्हणू शकतो, लक्षात ठेवा. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अशा पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतात. म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही आपल्याला हे युजफुल पण आहेत. ठीक आहे. As a result, garbage is soon converted into manure. This process helps to keep our surroundings clean. On the other hand, garbage in pot B remained unchanged because garbage like pieces of glass, scrap metal, plastic bags are not decomposed by the microorganisms present in the soil. आणि जे अर्थन पॉट बी मध्ये आपण ह्या ज्या गोष्टी टाकलेल्या होत्या, ग्लास पीसेस टाकले होते, स्क्रॅप मटेरियल, धातूचे तुकडे वगैरे टाकले होते आणि प्लास्टिक बॅग्स, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या माध्यमातून हे डिकम्पोज केले जाऊ शकत नाहीत. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे अन्न नाहीये, त्यामुळे ते यांच्यावर कोणतीही प्रक्रिया करत नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, तर अशा पद्धतीने या एक मिनिट पार्टिसिपेट आहे. ओके. तर या सर्व पदार्थांचं डिकम्पोजिशन होऊ शकत नाही आणि ते तसेच वर्षानुवर्षे राहतात. मग ह्यांना नष्ट कसं करायचं, हे असंच पडू द्यायचं का आपल्या परिसरामध्ये, तर नाही. तर जरी मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी याचं डिकम्पोजिशन केलं नाही तरी देखील आपण स्वतः मनुष्य याचं रिसायकलिंग करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, तर जे काही ग्लासचे तुकडे असतात ते गोळा करून आपण ग्लास फॅक्टरीमध्ये पाठवू शकतो. जे भंगार माल विकत घेतात ना लोक, त्यांना हे विकू शकतो. हे सगळं विकत घेतात ते लोक. आणि हे लोक काय करतात, हे विकत घेऊन तर याचं पुन्हा रिसायकलिंग होण्यासाठी फॅक्टरीमध्ये पाठवून देतात. म्हणजे हा देखील कचरा कुठेही आपल्या आजूबाजूला आपण साचू द्यायचा नाही. तो व्यवस्थित गोळा करून ठेवायचा आणि तो भंगार माल विकत घेणाऱ्या लोकांना तो विकायचा. तर अशा पद्धतीने त्याचं रिसायकलिंग होतं. पुन्हा एकदा ते काय होतं, त्याच्यापासून वस्तू बनवल्या जाऊ शकतात आणि त्या पुन्हा वापरात येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा पण कचरा आपण रिसायकलिंग करून दूर करू शकतो. पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स मात्र आपल्याला आपल्या घरातील जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून उत्तम खत बनवून देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. For this reason, it is recommended to collect dry and wet waste separately. Wet waste, like vegetable and fruit peels,
get decomposed naturally by the microorganisms present in the soil, and manure is formed, which is used for agricultural practices. मग अशा पद्धतीने आता ही जी संकल्पना आहे जुनीच आहे की वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट असे दोन प्रकार आपल्याला माहित आहेत की सुका कचरा आणि ओला कचरा. वेट म्हणजे ओला आणि ड्राय म्हणजे सुका. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे हे जे काही कचरा आहेत हे आपण वेगवेगळे करणार आहोत. का तर वेट वेस्ट हे काय होतं डिकम्पोज होऊ शकतं बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इट इज अ नॅचरल प्रोसेस. आणि याच्यातून आपल्याला काय मिळतं वी गेट मॅन्युअर एक उत्तम खत मिळतं. ठीक आहे. आणि हे कुठं वापरलं जातं हे मॅन्युअर शेतामध्ये वापरलं जातं. ठीक आहे. याला कंपोस्ट खत पण असं आपण म्हणतो. येतं लक्षात. मॅन्युअरलाच आपण कंपोस्ट खत म्हणू शकतो लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने वेट वेस्टचा अशा पद्धतीने नॅचरली मायक्रो ऑर्गॅनिझम्स कडून डिकम्पोजिशन होऊन मॅन्युअर मिळतं आणि ऍग्रिकल्चर लँड मध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आपल्याला उत्तम पीक त्यातून मिळू शकतं. ठीक आहे. Dry waste is not degradable, therefore it should not be mixed with the wet waste. The dry waste मग त्याने सांगितले की वेट वेस्ट मध्ये ड्राय वेस्ट मिक्स करू नका. मग ड्राय वेस्ट काय करा तर या पद्धतीने सोल्ड आउट करा. कोणाला तर जे काही स्क्रॅप डीलर्स असतात म्हणजे भंगार माल विकत घेणारे असतात तर त्यांना तुम्ही हे विकू शकता. ते वजनावर किंवा नगावर कसंही ते घेतात आणि याचे पैसे तुम्हाला मिळतील आणि घरातला कचराही दूर होईल आणि याचं रिसायकल होऊन आपला परिसर पण स्वच्छ राहील आणि प्रदूषण होणार नाही. ठीक आहे. मातीचं प्रदूषण असेल किंवा वायूचं प्रदूषण असेल तरी ते होत नाही. तर अशा पद्धतीनं एक व्यवस्था आहे की ज्यामध्ये आपण आपला परिसर किंवा आपलं आरोग्य हे व्यवस्थित चांगलं ठेवू शकू. can be sold to the scrap dealers. Nitrogen fixation. आता हा झाला पहिला क्लिनिंगचा. ठीक आहे. क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. आता दुसरा आहे तो म्हणजे युजफुल मध्ये नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं फिक्सेशन आपण पूर्वी बघितलेलं आहे. ठीक आहे. मागच्या एका धड्यामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा की कशा पद्धतीने नायट्रोजनचं फिक्सेशन मायक्रो ऑर्गॅनिझम्स कडून होतं. आता पुन्हा तोच पॉइंट या ठिकाणी आलेला आहे. समजून घेऊयात आपण. Observe the roots of this pea, bean and fenugreek plant. या सर्व तेलबिया वनस्पती आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑइल सीड्स आहेत हे म्हणजे या वनस्पतीपासून आपल्याला जे काही फळ मिळतं त्यांच्यापासून तेल निघू शकतं. तर अशा पद्धतीच्या तेलबिया असणाऱ्या वनस्पतींच्या मुळांवर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात वाढतात. आता इथे तुम्हाला गाठी दिसतात. तुम्हाला दाखवतील आता थोड्या वेळात. त्या गाठीमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या गाठीवर राहतात आणि तिथे नायट्रोजन हवेतला शोषून घेऊन त्याच्यापासून उत्तम पद्धतीचं जे काही खत आहे हे नायट्रोजन युक्त खत ह्या मातीमध्ये मिसळत असतं. कोणामुळे तर या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुळे. लक्षात ठेवा. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सना राहण्यासाठी घर मिळालं. जगण्यासाठी त्यांच्याकडे अन्न म्हणून नायट्रोजन हवेत आहे. तो शोषून घेतात आणि त्याच्यापासून जे काही मॅन्युअर तयार होतं ते उत्तम खत म्हणून या वनस्पतींना वापरायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात तर नायट्रोजनच्या कंपाऊंड्स मध्ये म्हणजे नायट्रोजनचे जे इतर स्वरूप आहेत त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करून देतात आणि ते कन्वर्ट केलेले जे पदार्थ आहेत ते खत असतं आणि ते खत काय होतं या वनस्पतींना मिळत राहतं. तर अशा पद्धतीने नायट्रोजन फिक्सेशन करून ते आपल्याला मदत करतात. लक्षात ठेवा. खत निर्मिती करून आपल्याला ते मदत करतात. म्हणून अशा पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. These leguminous plants have root nodules. हे ज्या मुळा आहेत त्या मुळामध्ये या पद्धतीच्या गाठी असतात. त्याला नोड्युल्स असं म्हणतात. रूट नोड्युल्स. आणि हे लेग्युमिनस म्हणजे तेल जातीच्या वनस्पती किंवा शिंबा वनस्पती पण त्याला असा दुसरा शब्द आहे. लक्षात ठेवा. लेग्युमिनस प्लांट्स ज्यांच्यापासून तेल मिळतं अशा पद्धतीच्या ज्या काही वनस्पती आहेत त्यांना लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणतात. आणि अशा प्लांटच्या ज्या काही रूट्स असतात त्या रूट्सवर नोड्युल्स असतात गाठी असतात आणि या गाठीवर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जिवंत राहतात. These root nodules contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrogenous compounds. त्यांनी काय सांगितलं बघा. And convert it into nitrogenous compounds. बघा या ठिकाणी हे लेग्युमिनस प्लांट आहे. हे सॉइल आहे. इथे या सॉइल मध्ये हे रूट्स आहेत. या रूट्सवर या नोड्युल्स आहेत. या नोड्युल्स मध्ये कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतो तर रायझोबियम नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. असे लाखो करोडो मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये असतात आजूबाजूला
आणि ते काय करतात, या ऍटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या नायट्रोजनला, म्हणजे हे जो काही वातावरण आहे आपल्या याच्यामध्ये नायट्रोजन 78% नायट्रोजन, लक्षात ठेवा. ते नायट्रोजन काय करतात, त्यातला नायट्रोजन हे सतत ऍब्झॉर्ब करत असतात, त्यांचं ते अन्न आहे. आणि नायट्रोजन काय करतात, शोषून घेऊन त्याच्यापासून प्युअर नायट्रोजनचं नायट्रोजन कंपाऊंड्स, म्हणजे नायट्रोजन मध्ये इतरही पदार्थ मिसळले की नायट्रोजन कंपाऊंड्स तयार होतात. हे नायट्रोजन कंपाऊंड्स तयार करतात आणि मातीमध्ये विरघळतात पाण्याच्या सोबत. आणि या पाण्यात विरघळले हे सर्व कंपाऊंड्स की मग रूट्स काय करतात, ते ऍब्झॉर्ब करतात. आणि रूट्स ऍब्झॉर्ब करून एक प्रकारचे त्यांचे हे मिनरल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि मिनरल्स या रूट्सच्या माध्यमातून वनस्पतीला मिळतात आणि वनस्पतीची वाढ खूप चांगली होते. म्हणजे एक प्रकारे नायट्रोजन फिक्सेशन करून हे रायझोबियम नावाचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याला मदत करतात. म्हणून रायझोबियम हे काय आहेत, आपल्याला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. असंच ॲझॅटोबॅक्टर नावाचा आणखी एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ज्याला काही कुठल्याही प्रकारच्या रूटची आवश्यकता नाहीये किंवा कुठल्याही प्लांटच्या रूटची आवश्यकता नाही. तो स्वतंत्रपणे मातीमध्ये राहतो आणि स्वतंत्रपणे आपलं नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मधलं ऍब्झॉर्ब करत असतो आणि त्याच्यापासून नायट्रोजन कंपाऊंड बनवत असतो आणि मातीमध्ये सोडून देत असतो. त्याला नायट्रोजन मिळत राहतं आणि तो जगत राहतो. अशा पद्धतीने मातीमध्ये ॲझॅटोबॅक्टर असतात आणि ते मातीला सुपीक करत असतात, लक्षात ठेवा. Microorganisms like Azotobacter also convert the atmospheric nitrogen into nitrogenous compounds. These nitrogenous compounds help to increase soil fertility and thereby the protein content of the pulses grown in that soil. फर्टिलिटी हा शब्द त्यांनी वापरला. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, लक्षात ठेवा. तर मातीची सुपीकता अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे वाढत असते, येते लक्षात. आणि जे काही लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणामध्ये येण्याचं कारण हेच आहे की त्यांच्यामध्ये नायट्रोजन कंपाऊंड्स जास्त असतात. त्यामुळं जे काही बीन्स, स्वीट बीन्स, त्यानंतर सोयाबीन्स आहेत, हे सर्व तेल वनस्पती जे आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स त्यामुळेच असतात. ठीक आहे, पाहूयात. Food industry. सर आवाज ही नाही. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. हा, येतोय का आता आवाज? हा, हो सर. मी म्यूट केला होता माझा माईक, कारण मला थोडं बोलायचं होतं घरामध्ये. हो सर. ठीक आहे, ओके. हा, सुरू करूयात आपण. तर आपण दोन युजफुल गोष्टी बघितल्या, एक क्लिनिंग ऑफ द एन्व्हायरमेंट आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे दोन आपल्याला उपयोगी आहेत. दोन पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी आपल्याला कसे उपयोगी आहेत ते बघितलं. तर फूड इंडस्ट्रीमध्ये पण आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे उपयोगी पडतात हे आपण समजून घेऊयात. फूड इंडस्ट्री हा शब्द खूप मोठा वापरलेला आहे, पण फूड्स मध्ये ते आपल्याला उपयोगी पडतात ते कसे बघा. One day, when Neha was enjoying her yogurt, a question came योगर्ट म्हणजे तुम्हाला कळलं असेल आता काय, योगर्ट म्हणजे दही. into her mind. How is this yogurt made? दही कसं बनतंय बऱ्याच मुलींना माहित आहे. आपल्या घरामध्ये आई जेव्हा दही बनवते तेव्हा काय करते, तर आदल्या दिवशी संध्याकाळी दूध थोडंसं गरम करते आणि त्या दुधामध्ये कालच्या दहीचं थोडेसे 4-5 थेंब घालते त्या दुधामध्ये, थोड्याशा कोमट दुधामध्ये. आणि असं दूध झाकून ठेवल्यानंतर, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेर ठेवायचं असतं ते, झाकून ठेवल्यानंतर सकाळपर्यंत त्या संपूर्ण दह्याचं काय, त्या संपूर्ण दुधाचं काय होतं, दही बनतं. म्हणजे योगर्ट म्हणजे दही बनवण्याची ही पद्धत आहे, हे आपल्याला माहित आहे. याच पद्धतीने दही बनवलं जातं. असं कसं होतं पहा. She asked her mother out of curiosity. Her mother showed her the method to make yogurt. She mixed little yogurt with lukewarm milk and kept it undisturbed for 8 to 10 hours. After 8 to 10 hours, yogurt was formed. Mother also told Neha that yogurt can also be made by using a few drops of buttermilk in case yogurt is not available. म्हणजे दही नसेल तर बटर मिल्क, म्हणजे ताक जरी असेल, दही नसताना ताकाचा उपयोग करून पण आपण दुधापासून दही बनवू शकतो. म्हणजे ताकामध्ये पण ते काही गुणधर्म आहेत की दुधाचं दही करतात. ज्याप्रमाणे दहीच दुधाचं दही करू शकते, तसं ताक देखील दुधाचं दही करू शकतं. Microbes present in yogurt or buttermilk multiply
and the milk gets converted into yogurt. हा, त्यांनी सांगितलं की जे काही दह्यामध्ये किंवा ताकामध्ये योगर्ट किंवा बटर मिल्क असेल तर त्याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही 4-5 थेंबातनं किंवा एका चमच्याच्या आकारात जेवढे काही ते येतात दुधामध्ये त्यांची संख्या वाढायला सुरू होते. 8 ते 10 तासामध्ये त्यांची संख्या तर वाढतेच, पण त्याचबरोबर दुधामध्ये जे काही घटक आहेत, दुधामध्ये जे काही फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, ते त्यांचं अन्न असतं त्या मायक्रोब्सचं, आणि ते काय करतात, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करायला सुरुवात करतात आणि हळूहळू त्या संपूर्ण दुधाचं काय होतं, त्यातल्या घटकांचं कन्व्हर्जन व्हायला सुरू होतं दुसऱ्या प्रकारामध्ये, पदार्थामध्ये, आणि तेच दही म्हणून आपण सकाळी पाहत असतो. ठीक आहे, म्हणजे त्याचे पौष्टिकता त्यामध्ये वाढते, लक्षात ठेवा. प्रोटीन्स वाढतात त्याच्यामध्ये, त्यामुळे दही खाणं खूप चांगलं असतं शरीराला. Microbes are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, paneer, etc. हे सर्व पदार्थ आपल्याला अशा पद्धतीने दुधाचं दही करून तयार करता येतात. बघा किती पदार्थ आपण बनवू शकतो. तर लक्षात ठेवा, हे सर्व पदार्थ आपल्याला उपयोगी आहेत. हे सर्व पदार्थ आपल्या शरीराला पौष्टिक पदार्थ देणारे आहेत, पौष्टिक घटक देणारे आहेत, लक्षात ठेवा. तर दुधापासून दही बनवून आपण तर खातोच, पण त्या दह्याचे पुन्हा पुढचे प्रकार ताक आहे, लोणी आहे, तूप आहे, श्रीखंड आहे, लस्सी आहे, त्यानंतर पुन्हा असे अनेक पदार्थ आपण हे बनवून घेऊ शकतो. Neha's mother also gave her some additional cooking tips. When yogurt is mixed in the batter for making rava idli, bhature or naan, the bacteria present in the yogurt carry out a process and makes these food items light, tasty and more nourishing. जेव्हा आपल्या घरामध्ये इडली आपण बनवतो किंवा डोसा बनवतो तर त्यावेळेस आपण काय करत असतो, तर जे काही पीठ आदल्या दिवशी भिजवून ठेवत असतो त्या पिठामध्ये दह्याचे काही थेंब किंवा 1 चमचा जरी दही आपण त्यात घालून ठेवलं तर हीच प्रक्रिया त्यामध्ये होते आणि मोठ्या प्रमाणावर त्यात कार्बन डायऑक्साईड CO2 दाखवलं या ठिकाणी घेऊन, तर तो तयार होतो आणि तो तयार झाल्यामुळं ते पीठ फुगायला सुरू होतं आणि जास्त होतं पीठ त्या पातेल्यापेक्षा, आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी केमिकल्स काही तयार केले असतात की ज्याच्यामुळं त्याचं त्या पदार्थाचं कन्व्हर्जन होतं पौष्टिक पदार्थामध्ये, आणि अशा पद्धतीचे पदार्थ जर तुम्ही नेहमी खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स येऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराची वाढ चांगली होते, लक्षात ठेवा. तर त्यामुळं अशा पद्धतीचे पदार्थ जे आहेत ते वारंवार खाल्ले गेले पाहिजेत आपल्याकडनं. ठीक आहे. This process is called fermentation. याच प्रोसेसला नाव आहे फर्मेंटेशन. ठीक आहे, याला किण्वन क्रिया असं मराठीत म्हणतात. ते काय तुम्ही लक्षात नाही ठेवलं चालेल, पण फर्मेंटेशन लक्षात ठेवा की कन्व्हर्जन ऑफ द नॉर्मल सबस्टन्सेस ओके इनटू गुड सबस्टन्सेस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहा, Fermentation. The chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. तर फर्मेंटेशन ही प्रोसेस त्यांनी कार्बन कंपाऊंड्स, एका प्रकारच्या कार्बन कंपाऊंडचं दुसऱ्या प्रकारच्या कार्बन कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्जन सांगितलेलं आहे. इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिलं. कार्बन कंपाऊंड कोणाला म्हणायचं? कंपाऊंड म्हणजे एखादा पदार्थ त्यामध्ये कार्बन आहे त्याला कार्बन कंपाऊंड म्हणायचं. आता इथं ग्रेप ज्यूस म्हणजे द्राक्षांचा जो काही रस असतो त्याच्यामध्ये जो ग्लुकोज असतो तो C6H12O6 नावाचा पदार्थ आहे. तो ग्लुकोज एक प्रकारचा द्राक्षामधला, त्याला फ्रक्टोज पण म्हणू शकतो आपण. तर त्याचं कन्व्हर्जन ईस्ट नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे झालं म्हणून ईस्ट लिहिलं, आणि फर्मेंटेशन होतं तेव्हा काय होतं तेच पुढे दाखवलंय, ते त्याचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होतं. आता अल्कोहोल हा कार्बन कंपाऊंडच आहे. याच्यावर ईस्ट नावाच्या प्राण्यांनी काय केलं, या ग्रेप ज्यूसला म्हणजेच या द्राक्षांच्या रसावर स्वतःचे काही केमिकल्स टाकून त्याचं कन्व्हर्जन केलं आणि अल्कोहोल बनवून दिला. येतं लक्षात. आणि अल्कोहोलचा उपयोग 2-3 प्रकारे करता येतो. तर इथं वाईन्स लिहिलेलं आहे. वाईन्स म्हणजे एक प्रकारचं औषधच असतं, पण ते जास्त प्रमाणात घेतल्यानंतर त्याला दारू म्हणतात काही लोक, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अति करणं म्हणजे ते एक प्रकारचं व्यसनच असतं. तर वाईन्स बनवतात किंवा आपल्याकडे जे काही औषधे येतात, खोकल्याची वगैरे औषध येतात त्याच्यामध्ये पण अल्कोहोलच असतं, लक्षात ठेवा. तुम्हाला 1-1, 2-2 चमचे डॉक्टर घ्यायला सांगतात. तर अशा पद्धतीने औषधांचा बेस म्हणून अल्कोहोल वापरतात. हे संपूर्ण मेडिसिन्स मध्ये, सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स म्हणजे लिक्विड मेडिसिन्स, सिरप्स असतात त्याच्यामध्ये अल्कोहोल बेस असतो, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीचं अल्कोहोल बनवण्यासाठी पण आपण ईस्ट या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करू शकतो. म्हणजे औषधं बनतात मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे. ठीक आहे. म्हणजे वन टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड्स
कन्वर्टेड इंटू अनदर टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड्स. पण कोणामुळे? बाय द ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड दॅट इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. एवढी सोपी त्याची डेफिनेशन आहे. ठीक आहे. असंच ऊसाच्या मळीपासून पण मोठ्या प्रमाणात अल्कोहोल बनवलं जातं याच पद्धतीनं. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचाच उपयोग त्या ठिकाणी करतात. अनेक ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच अल्कोहोल बनवण्याची पद्धत आहे. Heat is generated in this process and carbon dioxide and some other gases are released. These gases cause an increase in volume. म्हणजे या पिठाचा आकार वाढतो कोणामुळे? तर त्यामधून बाहेर पडणारे जे काही कार्बन डायऑक्साईड सारखे गॅसेस आहेत त्याच्यामुळे त्याचा आकार वाढतो, फुगतो तो. लक्षात ठेवा. पाव बघा तुम्ही, पाव ब्रेड हे देखील फुगीर असतात. तर त्या पाव आणि ब्रेडचा जो काही लगदा असतो पिठाचा त्याच्यामध्ये हे ईस्ट घातलेलं असतं. याला बेकर्स ईस्ट असंही नाव आहे. लक्षात. का तर बेकरी प्रोडक्ट्स मध्ये याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. हा, कसं काय आवाज आला असा? ठीक आहे. ओके. This is the reason of rice seen in bread dough and idli batter. The process of fermentation is used for making yogurt from milk, producing alcohol from grains and fruit, bread from flour, as well as in the production of some useful products such as acetic acid, citric acid, lactic acid, vitamins, antibiotics, etc. या फर्मेंटेशनचाच उपयोग करून एवढ्या प्रकारचे औषधही बनवतात आणि पदार्थही बनवतात. लक्षात ठेवा. अँटीबायोटिक्स हा एक म्हणजे एक प्रकारची क्रांतीच आहे आपल्या या विश्वामध्ये की मायक्रो ऑर्गॅनिझम्स कडून आपल्याला विशिष्ट रोगांना नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडूनच आपल्याला औषधं मिळालेली आहेत. त्याला आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे जे रोगजंतू आहेत त्यांच्यापासून निर्माण जे रोग आहेत ते नष्ट करण्यासाठी दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासूनच आपण औषध बनवून घेतलेलं आहे. त्याला आपण पॅरासिटामॉल वगैरे असं काही नावं वापरतो आहोत. पेनिसिलिन हे औषध आहे त्याच्यामधलं. तर अशी औषधं बनवली गेलेली आहेत आणि ही फर्मेंटेशन प्रोसेस मधूनच बनवली गेलेली असतात. ठीक आहे. त्याचबरोबर आतापर्यंत आपण जे काही 3 प्रकार बघितले त्याच्यामध्ये योगर्ट फ्रॉम मिल्क म्हणजे दुधापासून दही बनवणे, अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स और ग्रेप्स और फ्रुट्स. ठीक आहे. तिसरा प्रकार होता ब्रेड फ्रॉम फ्लोअर. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं बेकर्स ईस्ट मध्ये बेकर्स ईस्ट नावाचा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो बेकरीमध्ये बेकरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वापरतात. तर अशा पद्धतीने हे सर्व जे काही पदार्थ बनवतात ते जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून बनवतात. तर इथे फर्मेंटेशन प्रोसेस चालते. फूड इंडस्ट्रीमध्ये फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. येते लक्षात तुमचे हे? तर Bread from flour, as well as in the production of some useful as citric acid, lactic acid, vitamins, antibiotics, etc. Her mother also advised Neha that she should eat preparations like yogurt, idli and dosa more often because these are light, tasty, nutritious and also contain some useful bacteria which make them easy to digest. आता तुम्हाला सांगितलं की हे जे पदार्थ आहेत योगर्ट जे आहेत किंवा बेकरी म्हणणार नाही मी, पण जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून फर्मेंटेशन केलेले पदार्थ आहेत, रवापासून इडली बनवली असेल किंवा डोसा बनवला असेल, तर जे काही अशा पद्धतीचे फर्मेंटेड फूड्स असतात जे मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे फर्मेंटेशन केले जातात, असे पदार्थ तुम्ही जास्तीत जास्त जर खाल्ले, मी बेकरी प्रोडक्ट सजेस्ट करणार नाही. बेकरी प्रोडक्ट्स खाऊ नका तुम्ही. ठीक आहे. ब्रेड ते मैद्यापासून बनवतात त्यामुळे ते पचायला खूप अवघड असतं. पण हे जे पदार्थ आहेत आपल्या घरात जे बनवतो ते पचायला हलके असतात, ते सहज पचतात आपल्याला. ठीक आहे. आणि ते न्यूट्रिशियस असतात, त्यात खूप पौष्टिक घटक असतात आणि ते चविष्ट पण लागतात. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही हे पदार्थ नेहमी घरी वारंवार बनवा आणि खा तुम्ही ते. After learning about fermentation, Neha was excited to know who was the great person who discovered the process of fermentation. ह्याचा शोध कुणी लावला? तसं तर फर्मेंटेशन प्रोसेस ही वर्षानुवर्षे भारतात माहित होती लोकांना किंवा जगामध्ये लोकांना माहित आहे की फर्मेंटेशन करता येतं, अशा पद्धतीने दुधाचं दही करता येतं. पण नेमकं याचा शोध अभ्यास कुणी केला आणि शोध कुणी लावला, डिस्कवर कुणी केलं पहा. The process of fermentation was discovered by Louis Pasteur, a French scientist, in 1857. तर हा जो काय फ्रान्स किंवा फ्रेंचचा जो सायंटिस्ट आहे त्याने
1857 ला लुईस पाश्चर असं त्याचं नाव आहे, त्याने याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्याच्या संदर्भातली काही पुस्तकं तुम्ही आज नेटवरून काही संदर्भ वगैरे विकिपीडियावर पहा तुम्ही, किंवा विकासपीडियावर पहा. तुम्हाला याच्याबद्दल जास्तीची माहिती वाचता येईल आणि समजून घेता येईल. ठीक आहे. ओके सर. पुढे जो आहे 5 मिनिट उरले. Production of antibiotics. Microorganisms are also useful in the field of medical and health. Sometimes, when you suffer from an infection, the doctor prescribes capsules, tablets, or injections of medicines. These medicines destroy the pathogens and retard their growth. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा काय होत असतं, तर आपल्या शरीरामध्ये काही बाहेरचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरावर हल्ला करतात, होय ना. जसं आता कोरोनाचा काळ चालू आहे. कोरोना हा व्हायरस आहे तो. ठीक आहे. COVID-19 आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. कोरोना व्हायरस आहे, त्याच्यापासून COVID-19 नावाचा आजार होतो आपल्याला. तर जेव्हा आपल्या शरीरावर अशा पद्धतीने बाहेरून मायक्रो ऑर्गॅनिझमचा हल्ला होतो, त्याला आपण पॅथोजन, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला पॅथोजन असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. रोग निर्माण करणारा सूक्ष्मजीव म्हणजे पॅथोजन. मग तेव्हा डॉक्टर्स आपल्याला कॅप्सूल्स देतात, टॅबलेट देतात, किंवा इंजेक्शन पण देतात. ठीक आहे. किंवा सिरप पण देतात, काही लिक्विड औषध रोज 1-2 चमचे घ्यायला. तर अशा पद्धतीने जी काही मेडिसिन्स दिली जातात, ती मेडिसिन्स पण त्या मेडिसिनला अँटीबायोटिक्स असं नाव आहे. अँटीबायोटिक्स, आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच आपल्याला मिळत असतं. पहा, These are called antibiotics. Antibiotics are produced with the help of specific microbes. Diseases like tuberculosis, typhoid, cholera, which were previously considered incurable, have come under control because of antibiotics. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics in their food. Many plant diseases can also be controlled with the help of antibiotics. जे अँटीबायोटिक्सचा उपयोग करून प्राणी आणि वनस्पती यामधील आजार देखील आपण दूर करू शकतो. जे काही त्यांच्यावर बाहेरून मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा जो काही परिणाम झालेला आहे, त्यामुळे रोग वाढलेले आहेत त्यांच्या शरीरात, आपण अँटीबायोटिक्सचा उपयोग करून त्यांना पण नष्ट करू शकतो. ते रोग पण नष्ट करता येतात, लक्षात ठेवा. सर तुमचा आवाज अडखळत येतोय. Always remember, though antibiotics are useful for curing certain diseases, they can be harmful if used without consulting a doctor. बऱ्याच वेळा आपली सवय असते की डोकं दुखायल्यानंतर किंवा पित्त झाल्यानंतर किंवा आणखी काही प्रॉब्लेम आला तर आपण किरकोळ आहे, सर्दी झाली आहे, चला मग आपण ही गोळी घेऊ. कारण आपण बऱ्याच वेळा ऍड्स बघत असतो, त्या ऍड्सच्या माध्यमातून आपण ते औषध घेत असतो. तर मेडिकलमध्ये जातो आणि सरळ औषध आणतो आणि घेतो. तर बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं, आपल्याला माहित नसतं की याचे काही वेगळे आणखी प्रॉब्लेम आपल्या शरीरात असू शकतात, किंवा या अँटीबायोटिक्सचाच आपल्या शरीरावर कधी कधी जास्त प्रमाणात घेतल्यानंतर वाईट परिणाम पण होत असतो बरं का. म्हणजे स्ट्रॉंग असतात फार अँटीबायोटिक्स, आणि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकत नाही. विदाउट कन्सल्टिंग डॉक्टर्स जर तुम्ही ते घेतलं तर ते हार्मफुल आहेत, लक्षात ठेवा. ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या घरात जर औषधं पडून असतील तरी ती कोणालाही विचारून घेतली पाहिजेत. डॉक्टरांना शक्यतो विचारा, घरच्यांना विचारा कशाचे औषध आहेत. जर तुम्हाला खरा काही प्रॉब्लेम असेल तर मग घरच्यांना विचारूनच औषध घ्यायला हवं, किंवा डॉक्टरांना विचारूनच औषध तुम्ही घ्यायला हवं. मनाने औषध कोणीही, कुठल्याही विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्याही मुलांनी घ्यायची नाही. Hence, a course of antibiotics should be completed strictly following doctor's prescription. We should not take any medicines on our own to treat common ailments like body aches, headache, common cold, etc. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, हेडेक म्हणजे डोकेदुखी, बॉडी एच म्हणजे अंगदुखी. तर अशा पद्धतीच्या आजारावर आपण मनाने औषधे घ्यायची नाहीत. ऑन आवर ओन म्हणजे स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यायचा नाही की हा माझं डोकं दुखायला आहे, मग मला मी ही गोळी घेतल्यावर कमी होईल असं म्हणायचं नाही. घरच्यांना प्रॉब्लेम सांगायचा, जर त्यांना सिरियस वाटलं तर डॉक्टरांकडे नेतात. त्यामुळे आपण आपल्या मनाने घ्यायचं नाही, तर ते हार्मफुल इफेक्ट्स तुम्हाला भोगावे लागतील. त्याचे साईड इफेक्ट्स असतात काही काही औषधांचे.